मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण 28 साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊज आपल्याला डायरेक्ट कापडावरती कसा कट करायचा आहे एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे। आणि ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या मापाचं पेपर कटिंग करून ठेवले तरी सुद्धा चालेल, म्हणजे नंतरचं ब्लाऊज तुम्हाला कटिंग करताना एकदम असं सोपं जाणार आहे। इथे बघू शकता अस्तर घेतलेला आहे, अशी घडी करून घ्यायची आहे। ही आपली एक बाजू बंद झाली पाहिजे। नेहमी लक्षात ठेवत जा, बंद बाजूने मापे टाकावी लागतात। आता मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे। सर्वात आधी उंची बघायची आपली ब्लाऊजची किती तयार आहे। आता इथे आपल्याला ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे। शोल्डर पासून ते तयार ब्लाऊज आहे तिथपर्यंत अशी उंची मोजून घ्या। माझी इथे 13 उंची तयार आहे, असं पकडा। हे बघू शकता, उंची माझी इथे 13 तयार आहे। तुमची बघा किती आहे। आता त्या 13 मध्ये मी काय करणार आहे, 1 इंच वाढून घेणार आहे, म्हणजे 14 घ्यायची आहे। तुमची बघा किती आहे, त्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं। ते कशासाठी लागतं, इथे वरच्या बाजूला शोल्डरसाठी अर्धा इंच आणि इथे आपण पाठीच्या बाजूला अस्तर जोडतो आणि साधा ब्लाऊज असेल तर पट्टी जोडावी लागते, त्यासाठी इथे अर्धा इंच लागतं। त्यासाठी उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा। आता इथे मी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते। 13 तयार आहे, ते इथे मी 14 वरती मार्किंग करून घेते। तुमची बघा किती आहे, 1 इंच वाढून घ्या। कोणाची 12 असते, कोणाची 12.5 सुद्धा असते, कोणाची 13 असते, त्यांनी लगेच 1 इंच वाढून घ्यायचं आहे। उंची अधिक 1 इंच वहीमध्ये लिहून ठेवा, नवीनसाठी महत्त्वाचं आहे। इथे असं बरोबर उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे सुद्धा पुढच्या बाजूला एक मी मार्किंग करून घेते। आता इथे आपल्याला अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे। हे पहा, बघू शकता, एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे। आता इथे आपल्याला गळारुंदी आणि शोल्डरचं माप टाकायचं आहे। समजून सांगते थोडंसं ब्लाऊजवरून, म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमचा ब्लाऊज बघून लक्षात येईल नक्कीच, म्हणजे तुमचं चुकणार नाही आहे। हे पहा, असं पकडा। इथे तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा। आता इथं काय करायचं आपल्याला, हे तयार शोल्डर इथे एक मार्किंग करून घ्या, इथे एक मार्किंग करून घ्या। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला समजून सांगतच असते। आता हे झालं आपलं तयार शोल्डरचं माप, लक्षात आलं। आता ह्या बाजूला आपली गळारुंदी असते, म्हणजे हा आपला गळा झाला। आता इथे काय करायचं आहे, पहा, इथे गळारुंदी 2.5 इंचावरती आपण घेतो। 2.5 इंच लक्षात ठेवा, 2.5 इंच। इथे मग आपल्याला 2.5 इंचाचं माप टाकून घ्यायचं आहे। पहा, इथे मी 2.5 इंच घेते, आलं लक्षात। आता ह्या बाजूला आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं। ते कशासाठी, शिलाईसाठी लागतं 1 इंच। ते कुठं लागतं, थोडंसं मोठं माप करते इथे, म्हणजे मार्किंग लक्षात घ्या। आता ते कुठं लागतं, ह्यातलं अर्धा इंच, ह्यातलं अर्धा इंच आपल्याला इथे पायपिंगसाठी जोडण्यासाठी लागतं। म्हणजे पायपिंगची आपण पट्टी जोडतो का, तिथे आपल्याला अर्धा इंच लागतं। आणि हे अर्धा इंच इथे बाही जोडतो, लक्षात घ्या। त्यासाठी आपल्याला कंपल्सरी अर्धा इंच लागतं। काय हे मी तुम्हाला का समजून सांगते, कारण की बऱ्याच वेळा कोणाची पट्टी छोटी असते, कोणाची मोठी असते। म्हणजे हे असं जर तुम्ही ठेवून बघितलं, तुम्हाला हे नक्की लक्षात येणार ही पद्धत आहे। हे मोजून बघू सुद्धा शकता। असं ठेवून घ्यायचं, इथे एक मार्किंग करून घ्यायचं। हे आपलं तयार झालं। आता ह्या बाजूला आपली गळारुंदी, लक्षात येत नाही गळारुंदी किती पकडायची, गळारुंदी आपण पकडायची 2.5 इंच, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि ह्या बाजूला 1 इंच, लगेच शिलाईसाठी किती लागते, 1 इंच। इथे अर्धा इंच लागतं, इथे अर्धा इंच लागतं, हे नक्की लक्षात आलं असेल। आता इथे मी थोडंसं मार्किंग मोठं करते। आता हे झालं आपला शिलाईच्या सहित, लक्षात ठेवा आता ही पद्धत। आता इथून काय करायचं आहे, असा टेप पकडायचा आणि इथपर्यंत मोजून घ्यायचं। किती भरलं, 6 इंच भरलं। कोणाचं 5.25 सुद्धा भरेल, कोणाचं 6.25 सुद्धा भरू शकतं, कोणाचं 5.5 सुद्धा भरू शकतं। लक्षात ठेवा, या पट्टीवरती अवलंबून असतं सगळं। कोणाची पट्टी छोटी असते, कोणाची पट्टी मोठी असते। आता इथे काय करायचं आहे, ही सांगितलेली पद्धत वापरायला विसरू नका। आणि इथून इथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं। सोपं समजून सांगितलं, लक्षात घ्यायचं आहे। असं मोजून घ्यायचं। तुमचं इथे 5.25 सुद्धा भरू शकतं, कोणाचं इथे 5.5 सुद्धा भरू शकतं, कोणाचं 6.25 सुद्धा भरू शकतं। आता माझं भरलेलं आहे इथे 6 इंच, मग मी आहे तेवढंच घेणार आहे, कारण की हे आपलं शिलाईच्या सहित झालेलं आहे। आता इथे मी जेवढं भरलं तेवढं लगेच असं मार्किंग करून घेते। हे पहा इथे आता गळारुंदी 2.5 इंच, हे झालं आता परफेक्ट। ह्यातलं अर्धा इंच पायपिंगसाठी आणि ह्यातलं अर्धा इंच बाही जोडण्यासाठी, हे लक्षात आलं। मधलं जे अंतर आहे ते आपलं परफेक्ट शोल्डरचं माप झालं। आता हे तुम्ही लक्षात ठेवून घ्यायचं आहे आणि वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका। आता मुंडा कसा मोजायचा, ब्लाऊजवरती दाखवते। हे पहा, असं पकडा। ज्या पद्धतीने आपण मुंड्याचा आकार देतो ती पद्धत आपल्याला इथे वापरायची। हे पहा, शोल्डर व्यवस्थित पकडा, असा पकडा ब्लाऊज। इथे बाही जोडलेली आहे बघा, फिटिंग सुद्धा आहे, असं मार्किंग करायचं सरळ लाईनीमध्ये। हे पहा, शक्यतो खडूचा वापर करा, लक्षात घेत जा। हे पहा, असं मार्किंग केलं मी, किंवा अशी पट्टी ठेवा। सोपं सांगते, अशी पट्टी ठेवून घ्या, म्हणजे मोजायला सोपं पडेल एका लाईनीमध्ये, लक्षात ठेवा। आता इथे बघू शकता, हे पहा, असं ठेवून घ्या शोल्डरला टेप।
आणि एका लाईनीमध्ये बघायचं आहे. हे पहा सरळ बघायचं. माझं इथे 5 भरतंय. हे पहा सरळ लाईनीमध्ये. तुमचं इथे 5.25 सुद्धा भरू शकतं, कोणाचा 4.25 सुद्धा भरू शकतो. साईज लहान आहे म्हणून इथे मी तुम्हाला समजून सांगते, असा वापर करा. हे पहा सरळ बघायचं. फक्त मुंडा ठेवताना असा आकार झाला पाहिजे. ज्या पद्धतीने आपण मुंड्याला आकार देतो का तीच पद्धत इथे वापरा. आणि असं ठेवून घ्यायचं, फक्त गुढी पडू द्यायची नाही. आणि असं ठेवून घ्यायचं, पट्टीचा वापर करायचा, मार्किंग करून घ्यायचं आणि एका लाईनीमध्ये असं बघून घ्यायचं आहे. माझं इथे भरलेलं आहे 5 इंच. आता मग इथे मी काय करणार, 5 इंच घेणार आहे. हे पहा बघू शकता जेवढं भरलेलं आहे तेवढं, कारण की मापाचा ब्लाऊज परफेक्ट बसणारा असतो. हे पहा आहे तेवढंच घेत जा, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. हे पहा अशी लाईन खाली ओढून घ्यायची आहे. कोणाचं 5.5 भरलं तरी त्यांनी त्या पद्धतीने तेच घ्यायचं आहे माप, ते लक्षात ठेवा. आहे तेवढंच माप का टाकायचं. हे पहा इथे सुद्धा हे अर्धा इंच शिलाई होते, म्हणजे खाली येतं थोडंसं. आपलं हे शोल्डर झालं. आता मुंडा आपण अशा पद्धतीने आकार देतो, तो सुद्धा आपला शिलाई होऊन इथे येतो बघा. हे पहा हे अर्धा इंचाने खाली होतं, म्हणजे इकडच्या बाजूला, ते लक्षात ठेवा. इथून मोजून दाखवलं होतं मी. हे पहा 5 भरलं, लक्षात आलं ही पद्धत. त्यासाठी कुठलाही बदल करायचा नाही, परफेक्ट बसतो मुंडा. आता छाती मोजून घ्यायची आहे. मापाचं ब्लाऊज उलटा करून घ्या आणि छाती मोजताना नेहमी हुकाची बाजू घेत जा. ही पासा ठेवून घ्यायचा आणि ते पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घ्या. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो बघा छाती कशी मोजायची ब्लाऊजवरती. 1 नंबरची टीप मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता इथे हुक लावलेला आहे, पायपिंग आहे. असा टेप पकडायचं तिथे. हे पहा बघू शकता इथं किती भरते माझं 7 इंच. इथून इथपर्यंत मोजून घेतलं, माझं भरलं 7 इंच. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हा 28चा चौथा भाग 7 इंच. ब्लाऊजचा हा एकच बाजू म्हणजे आपला हा चौथा भाग झालेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. अशी एक बाजू मोजून घेतली तरी सुद्धा चालेल, ते लक्षात ठेवा. आता इथून इथपर्यंत आपण मोजून घेतलं, माझं भरलं 7 इंच. आता हे लक्षात ठेवा. आता इथे बंद बाजूने, ही आपली बंद बाजू. हे पहा असं 60 इथं आणि इथं मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे आपला हा ब्लाऊजचा चौथा भाग इथं मार्किंग करून घ्यायचा. आणि पुढच्या बाजूला 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा. हे पहा पुढच्या बाजूला 2 इंच. जरी माप छोटं असलं तरी सुद्धा शिलाई मार्जिन कंपल्सरी 2 इंच ठेवायला विसरू नका. आता इथे काय करायचं आहे, अशी लाईन खाली ओढून घ्यायची आहे. इथे तुम्ही पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल. हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं आहे. ते बरोबर होऊन जातं. कमरगेर नाही मोजला तरी परफेक्ट. टक्स मार्किंग सुद्धा आपलं त्याच्यातच होतं, ते परफेक्ट होऊन जातं. आता पाठीचा गळा बघा किती आहे तयार, 4.5 तयार आहे. असं मोजून घ्यायचं इथून इथपर्यंत. आपला जो तयार आहे तो किती सुद्धा असू द्या, त्यामध्ये 1 इंच वाढ घ्यायची. इथे अर्धा इंच लागतं, इथे अर्धा इंच लागतं, हे लक्षात ठेवायचं. कारण की आपण इथे शोल्डरमध्ये सुद्धा अर्धा इंचच घेतलेला आहे. गळा अर्धा इंचच आपलं शिलाई होऊन येणार आहे, ते फक्त लक्षात ठेवा. त्यासाठी इथे अर्धा इंच लागणार, इथे सुद्धा अर्धा इंच लागणार. गळा तयार अधिक 1 इंच किती सुद्धा तयार असू द्या. आता इथे मी मार्किंग करून घेते. नाही लक्षात आलं तर सर्वात आधी जो तयार आहे तो मार्किंग करून घ्यायचं. सोपं सांगते. हे पहा आणि 1 इंच वाढून घ्यायचं. हे पहा वरच्या बाजूला अर्धा इंच गळ्यासाठी लागणार, अर्धा इंच इथे लागणार खालच्या बाजूला, म्हणजे इथं आपण जोडण्यासाठी. लक्षात घ्या. आता इथे 2.5 इंच गळा रुंदी इथं मार्किंग करून घेते. 2.5 इंच लक्षात ठेवा. जेवढं इथे घेतलेलं आहे ना 2.5 इंच, तेवढंच इथे सुद्धा आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे अशी लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे. पहा शक्यतो काय करत जा, पट्टीचा वापर करत जा. हे पहा बघू शकता हे झालं. आता इथे व्यवस्थित ही पद्धत नक्की वापरा. आता मुंड्याचा आकार कसा द्यायचा, हे पहा इथे असा टेप पकडायचा ते इथपर्यंत. हे पहा हे मार्किंग आणि हे मार्किंग सुरुवातीला दाखवलेलं, हे मी नंतर तुम्हाला समजून सांगितलं होतं. हे वरचं मार्किंग आणि हे मार्किंग. हे पहा असं पकडा, मध्य करून घ्या. इथे मी मध्य करून घेते. आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1.25 इंचावरती द्यायचा आहे. इथे आपण पाठीचा भाग कट करत आहोत. म्हणजे काय होतं, 1.25 इंचावरती जर आपण आकार दिला, कुठलाही घोळ वगैरे तुम्हाला कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. 1.25 इंचावरती 1.25 इंच म्हणजे किती, 1 आणि 2 लाईनी लक्षात ठेवत जा. हे पहा इथं असं मार्किंग करून घ्यायचं इकडच्या बाजूला. आणि जर बऱ्याच वेळा काय होतं, प्रॉब्लेम येतो, घोळ इथे सुद्धा येऊन जातं. मग त्यांनी काय करायचं, हे पहा इथून आकार द्यायचा. हे पहा समजून सांगते ती सुद्धा पद्धत. हे पहा इथून द्यायचा, इथून घ्यायचा आणि इथे थोडंसं अर्धा इंचाने खाली यायचं. लक्षात ठेवा ही सुद्धा पद्धत.
इथं थोडंसं अर्धा इंच आणि खाली यायचं. पुढच्या सुद्धा बाजूला कटिंग करताना तुम्ही ही पद्धत वापरू शकता. बऱ्याच वेळा इथे तुम्हाला प्रॉब्लेम येतो, बाही जॉईंटच्या तिथे सुद्धा घोळ चुनी वगैरे थोडंसं तरी निर्माण होतं. ही पद्धत थोडंसं डाऊन करून घ्यायचं आहे. तुम्ही ही पद्धतसुद्धा वापरू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे काय करायचं, पाठीचा टक्स हे पहा असं मोजून घ्या 2 इंचाच्या पुढे. हे आपण 2 इंच मार्किंग केलं का म्हणजे सरळ लाईन ओढून घेतली. हे पहा आता ह्याच अंतराचं काय करायचं, मध्य करून घ्यायचं. हे पहा असं पकडा आणि मध्य करून घ्या. सोपं आहे. आता उंचीला तुम्ही 3.5 इंच ठेवला तरी चालेल. हे पहा इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे असा त्रिकोण तयार झाला पाहिजे आपला. हे पहा ह्या बाजूला सुद्धा आणि ह्या सुद्धा बाजूला. हे झालं. आता बरोबर असं मार्किंग करून ठेवा. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा एक मार्किंग करून ठेवा, म्हणजे आपली फिटिंग कमी जास्त होत नाही आहे ते लक्षात ठेवायचं ही पद्धत. हे पहा अशा पद्धतीने बरोबर आपला हा त्रिकोण दोन्ही सुद्धा बाजूंचं व्यवस्थित मार्किंग झालेलं आहे. आता हे मी कट करून घेते. हे पहा इथून इकडच्या बाजूने, हे पहा इथून इथपर्यंत. सर्वात आधी काय करायचं, तुम्ही साधा ब्लाऊज असतो ना एकदम साधा अस्तरचा ब्लाऊज, त्याच्यावरती कटिंग करून एक शिलाई करून बघू शकता. असा जरी अस्तरचा ब्लाऊज तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल डबल. लक्षात ठेवा, असा ब्लाऊज पीस अस्तरचा कपडा वापरला तरी सुद्धा चालेल. एक ब्लाऊज त्याच्यावरती शिलाई करून बघायचा कटिंग करून, ते लक्षात ठेवा. थोड्या दिवस वापरलं तरी सुद्धा चालतो, ते काही प्रॉब्लेम येत नाही. नंतर तुम्ही चांगले ब्लाऊज कटिंग करून शिलाई करू शकता, ते सुद्धा लक्षात ठेवत जा नेहमी. हे झालं व्यवस्थित. आता इथे आपल्याला पाठीच्या गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे मी मटका गळा मार्किंग करून दाखवते. हे पहा 1 इंच मार्किंग करून घ्यायचं, इथून 1 इंच लक्षात ठेवा. हे पहा इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथून आतमध्ये अर्धा इंच मार्किंग करून घ्या. अर्धा इंच आकार द्यायला सोपं पडेल. हे पहा आतमध्ये अर्धा इंच. हे पहा इथे 2.5 इंच मार्किंग करून घ्या, नाहीतर मग त्याच्या पुढे अर्धा इंचचं मार्किंग करून घ्या. हे पहा इथे. आता इथून आकार द्यायला सुरुवात करायची. तुम्हाला जर हा आकार द्यायचा असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. हे पहा इथून घ्यायचं इकडच्या बाजूला, मग इकडून येऊन हे पहा अशा पद्धतीने. हे पहा असा आकार देऊन घेऊ शकता. मग इकडच्या बाजूने घ्यायचं. परत व्यवस्थित झालेलं आहे का आपलं बघून घ्यायचं. हे पहा इकडून येऊन आकार व्यवस्थित झाला नसेल तर परत मार्किंग करून घ्यायचं त्याच्यावरती. हे पहा अशा पद्धतीने. आता हे झालं व्यवस्थित. आता हे मी तुम्हाला कट करून दाखवते. थोडासा डीप घ्यायचा असेल तर डीपसुद्धा घेऊ शकता. गळा तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. इथे आपली पाठीची बाजू व्यवस्थित कट करून झालेली आहे. आता पुढची बाजू कट करताना ओपन बाजूला कट केली तरी सुद्धा चालते, ते लक्षात ठेवा. आता पाठीच्या बाजूचं केलेलं कटिंग आहे असं ठेवून घ्या. गळ्याची बाजू इकडच्या बाजूला झाली पाहिजे. हे पहा पाठीची बाजू आहे अशीच मार्किंग करून घ्यायची आहे. इथे बघा आहे अशी ठेवून पाठीची बाजू मार्किंग करून घेतली. आता हे मी बाजूला ठेवून घेते. हे पहा बघू शकता आहे असंच मार्किंग करायचं आहे. त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही आहे. उंची आपल्याला आहे तेवढी ठेवायची, त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं आहे. आता गळारुंदी मार्किंग करून घ्या 2.5 इंच. गळारुंदी आपण जेवढी पाठीच्या बाजूला ठेवली ना तेवढीच आपल्याला पुढच्या बाजूला सुद्धा ठेवायची आहे. लिहून ठेवा वहीमध्ये. हे पहा आता हे झालं बरोबर. आता इथे सुद्धा अर्धा इंच शोल्डर आपलं शिलाईमध्ये जाणार पायपिंगच्या बाजूला, आणि इथे सुद्धा आपलं बाही जोडण्यामध्ये अर्धा इंच जाणार. मधलं जेवढं अंतर हवं तेवढं आपलं होऊन जातं, ते लक्षात ठेवा. आता इथे मी काय करते, थोडंसं एका लाईनीमध्ये कट करून घेते. उंचीचं केलेलं मार्किंगसुद्धा त्याच्यावरती, म्हणजे तुम्हाला मार्किंग समजून सांगायला मला सुद्धा सोपं पडेल. ह्या बाजूला घेते मी. हे पहा इकडच्या बाजूला. ह्या बाजूला फक्त कमी जास्त होऊ देऊ नका, व्यवस्थित पकडून घ्या. हे पहा दोन्ही सुद्धा एकसारखं झालं पाहिजे, ते लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला पुढची बाजू कट करताना किंवा पाठीची बाजू कट करताना जर तुम्हाला कमरघेरचं मोजून घ्यायचं असेल तर काय करायचं, हे पहा मापाचं ब्लाऊज घ्या. नाही लक्षात आलं, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ना, इथे जर 2 इंच आपण वाढवून घेतलं पुरतंय का किंवा कमी जास्त आपलं होईल का, बऱ्याच शंका मनामध्ये असतात, ते लक्षात ठेवा. मग तुम्ही काय करायचं, हे पहा इथून सुरुवात करायची मोजून घ्यायला. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं, फक्त खेचू नका आलवारमध्ये. हे पहा
बघू शकता, हे पहा, ही पद्धत वापरा. पावणे 26 भरते, हे पहा बघू शकता, पावणे 26 भरते माझं. तुमचं 25 भरेल, 25.5 भरेल, कोणाचं 26 सुद्धा भरू शकतं. कमरघेर लक्षात ठेवा, तयार कमरघेर झाला हा आपला, आलं लक्षात. कोणाचं 24.5 सुद्धा भरेल, कमर अनुसार असतं, ते लक्षात ठेवा. आता त्याचे 4 भाग करावे लागतात. मग जिथपर्यंत आलंय ना तुमचं, हे पहा, हे टेपचं टोक काय करायचं, त्याच्यावरती ठेवायचं. जेवढं येईल ना त्याच्यावरती टेपचं टोक ठेवून घ्यायचं. हे पहा, सोपं सांगते इथे मी. आता हे झालं त्याचं निम्म. परत त्याचं काय करायचं, निम्म करायचं. हे पहा, अशा पद्धतीने परत त्याचं मी निम्म केलं. हा आपला झाला चौथा भाग. आता हे मग इथं मार्किंग करून घ्यायचं तुम्ही, जेवढं भरलेलं आहे तेवढं, आणि लगेच पुढच्या बाजूला 2 इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन पकडत जा. बघू शकता, पुढच्या बाजूला सुद्धा टक्स मार्किंग. आता इथं तुम्हाला मी समजून दाखवते. हे पहा, हा झाला आपला चौथा भाग, आलं लक्षात. 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच तरी सुद्धा परफेक्ट राहत आहे पुढच्या बाजूला. म्हणजे हे आपलं माप परफेक्ट आहे. त्यासाठी काय करायचं, नेहमी जेवढं आपलं छातीचं चौथा भाग भरलं का, इथं मी तुम्हाला मागाशी समजून सांगितलं, इथे आणि 2 इंच शिलाई मार्जिन आपण कंपल्सरी पकडतो ना, आहे अशीच लाईन खाली ओढली तरी सुद्धा चालते, कमर नाही मोजली तरी सुद्धा चालते. आता दाखवलं त्या पद्धतीने सुद्धा करू शकता. पुढचा गळा कसा मोजून घ्यायचा ब्लाऊजवरती, हे पहा, व्यवस्थित ठेवा ब्लाऊज. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. हे पहा, शोल्डर असं ठेवा, गळा हे पहा, फक्त गुढी पडली नाही पाहिजे आपली, असं ठेवून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने आकार असा झाला पाहिजे व्यवस्थित. आता इथे काय करायचं, एक अशी लाईन ओढून घ्यायची. बघू शकता, हे पहा, ज्या पद्धतीने आपण मुंडा मोजला का तीच पद्धत आहे. पट्टी ठेवा, हे पहा, व्यवस्थित ठेवा, फक्त असं ठेवा, एकदम सरळ, लक्षात ठेवा. ब्लाऊज कसा घालतो आपण, सरळमध्ये असतं आपल्या इथे शोल्डर, लक्षात आलं. म्हणजे आपला गळा सरळमध्ये असतो, असा पकडायचा सरळमध्ये. इथे मी तुम्हाला समजून सांगितलं. आता इथे काय करायचं, असं शोल्डरला टेप ठेवून घ्यायचा. हे पहा, बघू शकता, आणि एका लाईनीमध्ये मोजून घ्यायचं. हे पहा, माझं इथे किती भरते, 5.5 इंच भरते. तुमचा 5 सुद्धा भरेल, 5.25 सुद्धा भरेल, जेवढा भरतोय तेवढा घ्यायचा. त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. नाहीतर तुम्हाला वाटेल वरच्या बाजूला अर्धा इंच वाढून घ्यावं, म्हणजे बरोबर होईल, शोल्डर आपलं शिलाई होऊन बरोबर आपला गळा तयार होईल. तसं नसतं, आहे तेवढा गळा नेहमी टाकायचा आहे, ते लक्षात ठेवा. हे पहा, आहे तेवढं माझं इथे भरला 5.5. तुमचा 5 भरेल, 5.25 भरेल, कोणाचं 5.25 भरेल, आहे तेवढाच गळा ठेवायचा आहे. त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नसतो. माझं इथं भरलं 5.5 घेते मार्किंग करून, आहे तेवढंच घ्यायचं आहे. हे पहा, इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेते. बघू शकता, हे पहा, 5.5 लक्षात घेत जा. आता गळा रुंदी 2.5 इंच इकडच्या बाजूला असं मार्किंग करून घेते. हे पहा, इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते. गळ्याचं कसं असतं माहिती आहे का, हे पहा, इथे अर्धा इंच होतं शिलाई, आणि हा आपला येणारा गळा. तुम्हाला समजून सांगते मी. सर्वात आधी आपण काय करूया, गळ्याचा आकार देऊन घेऊया. 1.25 इंच मार्किंग करून घ्या. 1.25 इंच म्हणजे 1ला 2 लाईनी कमी. हे पहा, इथं मार्किंग करून घेते. आता इथं आपण काय करूया, सर्वात आधी गळ्याचा आकार देऊन घेऊया. हे पहा, इकडच्या बाजूला. आता हे झालं बरोबर. आता इथं लक्षात घ्या, हे पहा, हे अर्धा इंच आपला गळा. हे पहा, एवढा खाली जातो. हे आपलं शोल्डर, आलं लक्षात. हे पहा, इकडच्या बाजूला घेते. हे शोल्डर आपलं शिलाई होऊन थोडंसं खाली येतं, म्हणजे अर्धा इंचाने आपण पकडतोच, लक्षात आलं. हा गळासुद्धा अर्धा इंचाने आपला खाली आला, कारण की इथे आपण अर्धा इंच पकडलं. गळ्याचा आकार व्यवस्थित येतो, ते लक्षात ठेवा. आता हे माप बघूया आपण किती भरते. हे पहा, राईट माझं इथे 5.5 इंच. आपण गळा टाकताना किती घेतला, 5.5 इंच घेतला. आता शिलाई होऊन खाली आलं, हे सुद्धा शिलाई होऊन आपलं खाली आलं, म्हणजे आपलं तयार झालं, आलं लक्षात. हे पहा, आता हे झालं परफेक्ट माप. हे लक्षात ठेवायचं नेहमी. त्यासाठी गळा आहे तेवढं टाकायचा, कुठलाही बदल करायचा नाही. आता इथून इथपर्यंत हे अंतर आहे ना, त्याचा मध्य करून घ्यायचा. हे पहा, असं मोजून घ्या, मध्य करून घ्यायचं. इथे हे पहा, मार्किंग करून घ्यायचं. हे अंतर आणि हे अंतर सेम झालं पाहिजे, आलं लक्षात. आता इथे पट्टीचा वापर करा आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे. पहा, बघू शकता, सरळ लाईन ओढून घ्यायच्या. एकदम अशी सोपी पद्धत. इकडच्या बाजूला नाही अंतर मोजलं तरी सुद्धा चालेल. आता टक्स मार्किंग करून घ्यायचं, वरून येणारा उंचीचा. ब्लाऊजची उंची आपली 13 तयार होणार आहे, लक्षात ठेवा. मग इथे 9.5 वरती मार्किंग करून घेते. हे आपण लाईन ओढून घेतले का त्याच्यावरती 9.5. 13-14 जर ब्लाऊजची उंची तयार असेल, लक्षात ठेवा, तयार 13-14 असेल ना, त्यांनी 9.5 वरती घ्यायचा. आणि जर उंची कमी असेल 11.5-12 पर्यंत, मग त्यांनी 9 इंच घ्यायचा. त्यापेक्षा जास्त उंची 15-16 उंची असेल त्यांनी 10 वरती ठेवायचा, लक्षात घ्यायचं आहे. हे पहा, 9.5 वरती घेतला इथे मी.
13-14 उंची असेल तर 9.5 वरती ठेवू शकता. आता इथे छातीचा टक्स आपल्याला इथे परफेक्ट बसायला सुद्धा पाहिजे. ह्या रेषेच्या पलीकडे 1 इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडे 1 इंच, 1-1 इंच मार्किंग करून घ्या. वहीमध्ये लिहून ठेवा, शक्यतो परफेक्ट बसतात ब्लाऊज. आता इथे असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. हे पहा, इकडच्या सुद्धा बाजूला असा त्रिकोण तयार झाला पाहिजे. तिथे काय होतं, आपला खोलगट भाग तयार होतो शिलाई झाल्याच्या नंतर. बसायला ब्लाऊज तिथेच आपल्याला परफेक्ट बसतात. हे पहा, अशा पद्धतीने शिलाई होतो. हे पहा, इथे मग लगेच खोलगट भाग झाला बघा. मी पकडलं तरी इथे खोलगट भाग बरोबर झाला आपला. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे ह्या बाजूला सुद्धा एक टक्स देऊन घ्या. हे पहा, ह्याच्या समोरच बरोबर अशी एक लाईन ओढून घ्यायची. आता इथून 2 इंच आतमध्ये घ्यायचं. 2 इंच लक्षात ठेवा, ही पद्धत. 2 इंच आतमध्ये घेतलं. आता ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच. टक्स हा नाही दिला तरी चालतो आणि दिला तरी सुद्धा चालतो, पण शक्यतो द्या. म्हणजे काय होईल, हा जर तुम्ही दिला, हा कट करायचा नसतो. हा सुद्धा दिला आणि हा सुद्धा दिला, एकदम असा खोलगट भाग आपल्या इथे तयार होतो. ब्लाऊज खूप असे परफेक्ट बसतात. ही पद्धत एकतरी ब्लाऊज ह्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. आता हे झालं बरोबर. आता हे दोन्ही सुद्धा अंतर मोजून घ्यायचं. हे पहा, माझं भरते 1 आणि 1 किती झाला, 2 इंच. म्हणजे हे दोन्ही सुद्धा सोबत मोजा. हे पहा, हे अंतर आणि हे अंतर इथपर्यंत हे पूर्ण अंतर झालं. ते कशासाठी मोजून घ्यावं लागतं आणि इकडच्या बाजूला वाढवून घ्यायचं. बऱ्याच वेळा काय होतं, पाठीच्या बाजूला हा टक्स आपण देतो. हे पहा, कमी होतं. पाठीच्या बाजूला जोडायला फिटिंगला कमी पडतं. त्यासाठी जेवढं अंतर आपलं हे भरेल ना, तेवढं आपल्याला ह्या बाजूला वाढवून घ्यावंच लागतं. ते लक्षात ठेवत जा. तर माझं जेवढं भरलेलं आहे ना, तेवढंच ह्या बाजूला सुद्धा मी मार्किंग करून घेते 2 इंच. आता इथे अर्धा इंचाने मार्किंग करून घ्या. फक्त अर्धा इंच. ही आपली लाईन आहे का, हे पहा, इथे फक्त अर्धा इंच घ्यायचं आहे आणि असा पट्टीचा वापर करा क्रॉसमध्ये थोडंसं. हे पहा, अशा पद्धतीने अशी लाईन ओढून घ्यायची आहे. ही सोपी पद्धत आहे, नक्की वापरा. आपला इथे पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा राहिलेला आहे, तो आकार सर्वात आधी आपण देऊन घेऊया. इथे असं सरळ लाईन ओढून घेते. आता पुढच्या मुंड्याचा आकार देताना आपल्याला इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1.5 इंच म्हणजे किती, 1ला 2 लाईनी कमी. गोळ वगैरे कुठलाही तुम्हाला ह्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाहीये. इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. मध्य आहे आपला इथे. हे पहा, असा आकार देऊन घ्यायचा. हे पहा, इकडच्या बाजूला इथं. आणि इथे सुद्धा जर तुम्हाला गोळ वगैरे कुठलाही प्रॉब्लेम येत असेल, मग थोडंसं हे पहा, इथून मार्किंग करून घेऊन हे पहा, इकडच्या बाजूला घ्या. अर्धा इंचाने खाली घ्या मार्किंग करून. हे पहा, अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आणि इकडून आकार देऊन इकडच्या बाजूला असा आकार इथे देऊन घ्यायचा आहे. ते विसरू नका फक्त. आणि नसेल काही प्रॉब्लेम, अशा पद्धतीने तुम्ही इथं आकार देऊ शकता इकडच्या. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा. हे पहा, इथून घ्या, मार्किंग केलं इथून. हे पहा, इथून घेऊन इकडच्या बाजूला घ्यायचं. हे पहा, अशा थोडंसं असा गोल आला पाहिजे. आपला पुढचा मुंडा आहे का, तिथं मिळवायचा आकार. हा, हे पहा, इथून घेऊन इथं घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने बरोबर आपलं इथे होऊन जाईल. आता इथे आपल्याला व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी शोल्डर, पुढचा मुंडा, हे पहा, हा आकार इथं कट करून घेते. आता ही बाजू सावकाशाने व्यवस्थित कट करून घ्या. असं ना तुम्ही तुमच्या मापाचं पेपर कटिंग करून ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता आपला गळा, हे पहा, एकदम असं व्यवस्थित झालं, बघू शकता. आता थोडंसं मार्किंग करून घ्या, म्हणजे ह्या सुद्धा बाजूला आपलं मार्किंग होऊन जाईल. हे पहा, इथं इथे अर्धा इंच, इथे अर्धा इंच, हे लक्षात ठेवत जा. आता इथून काय करायचं, हे पहा, त्रिकोण आपला हा इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत हे कट करून घ्यायचं. बघू शकता, मार्किंग करायचं आहे नंतर. तिथं लक्षात ठेवा, जोडताना ते बरोबर त्याच्यावरतीच कटवरती कट आला आपला आला पाहिजे, लक्षात ठेवा. इथे मार्किंग करून घ्या थोडंसं. हे पहा असं, आणि इथे सुद्धा हे पहा, अशा पद्धतीने बरोबर हे झालं. आता हे पहा, अशा पद्धतीने जोडताना अशा पद्धतीने होऊन जातं. आता पाठीची बाजू घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, जोडताना नाही तर कमी जास्त होतं फिटिंगच्या बाजूला. हे पहा, असं बघा, कमी जास्त आहे का. हे पहा, अशा पद्धतीने फिटिंगची बाजू आणि ही फिटिंगची बाजू अशी ठेवा. आता इथे बघा, थोडंसं कमी जास्त आहे, मार्किंग करून घ्या. हे पहा, बघू शकता, इथे एक मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने. आता इथे काय करा, पट्टीचा वापर करा. क्रॉसमध्ये पकडा अशी पट्टी. हे पहा, इकडच्या बाजूला असं लाईन ओढून घ्यायची आहे.
आणि तेवढंच ते कट करून घ्यायचं. सोपं आहे. हे पहा, फक्त बघा कमी जास्त होऊ देऊ नका, नाही तर फिटिंगला तुमचं कमी जास्त होऊन जाईल. आता हे झालं आपलं बरोबर. बघू शकता आता इथे ही पद्धत नक्की वापरा. लगेच बघायचं आहे, कटिंग केलं की लगेच ठेवून बघायचं आपलं बरोबर आहे का. आता हा आपला कपडा शिल्लक होता अस्तरचा. ह्याच्यामध्ये काय करते मी, पुढच्या बाजूला कमरेला लावण्यासाठी पट्टे लागतात, 1.5 इंचाचे काढून घेते. हे पहा 1.5 इंच जेवढी लांबीला लागते तेवढी. आता एक 2.5 इंचाची काढून घेते. आपल्याला ही कशासाठी लागणार, हुक आणि लूक पट्टी. हे पहा 2.5 इंचाची. एका सरळ लाईनीमध्ये ह्या पट्टे मी कट करून घेते. जेवढ्या उंचीला लागणार आहे तेवढ्या आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहे. थोडेसे जास्त घेतले तरी चालते, नंतर आपण शिल्लक राहिले तर कट करून टाकू शकतो. इथे मी ह्यासुद्धा डबल आहेत आणि ह्यासुद्धा डबल आहेत. अशा पट्ट्या कट करून घ्या. ब्लाऊज पीस आहे, डबल घडी करून घ्या, म्हणजे एक बाजू आपली बंद झाली पाहिजे, ही बाजू बंद झाली पाहिजे, ते लक्षात ठेवा. आता इथे मी तुम्हाला बाहीचं कटिंग नंतर समजून सांगणार आहे. इथे आपल्याला कापडामध्ये आंब्रेला बाही कशी कट करायची आहे हे समजून सांगणार आहे आज मी तुम्हाला. इथे हे पहा, हे मी सरळ लाईनीमध्ये असं ठेवून घेते कपडा. आता इथे काय करायचं, सर्वात आधी पाठीची बाजू हे पहा अशी ठेवा. बंद बाजू आहे, लक्षात ठेवा. पाठीची बाजूसुद्धा आपली ही बंद झाली पाहिजे आणि हे असं व्यवस्थित ठेवून थोडंसं अंतर ठेवा कापडामध्ये सुद्धा आणि कट करून घ्यायचं आहे. हे दोन्ही सुद्धा बघा कुठं बसतंय का आणि कपडा व्यवस्थित आहे का असं बघत जा नेहमी. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा कमी जास्त असतो. आता इथे सुद्धा बघूया आपण हे बसतंय का. हे पहा अशा पद्धतीने ठेवून बघायचं नेहमी. बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊज पीस कमी असतो. हे पहा इथे सुद्धा बघून घ्या आणि व्यवस्थित अंतर ठेवून कट करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावरती मी तुम्हाला आंब्रेला बाही कशी कटिंग करायची आहे ते दाखवणार आहे. हा मी पेपर घेतलेला आहे. हे पहा ही अशी घडी करून घ्यायची, बघू शकता. परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे. शक्यतो काय करा, पेपरवरती कटिंग करून ठेवा. हे पहा 4 पदरी घडी करून घेतली. इथे आपलं टोक तयार झालं पाहिजे. हे पहा आता हे टोक आपल्या बाजूला घ्यायचं. हे टोक 4 पदरी घडी आहे, लक्षात ठेवा. हे पहा आणि हे टोक आपल्या बाजूला घ्यायचं, म्हणजे मापे टाकायला आपल्याला सोपं जातं. आता इथे काय करा, पाठीची बाजू घ्या, अर्धा इंच कमी करा, कारण की इथे आपण शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही जोडतो. लक्षात ठेवा ही पद्धत. शोल्डर जोडतो, बाही आपण कशा पद्धतीने मध्यावरती ठेवतो नंतर जोडून घेतो, त्यासाठी अर्धा इंच कमी करून घ्यायचं. हे लक्षात आलं. त्यासाठी इथे मी अर्धा इंच कमी करून घेते. आता इथे काय करायचं, हे पहा इथपर्यंत मोजून घ्यायचं. इथून असा राऊंड आहे, इथपर्यंत मोजून घ्यायचं, कारण की आपल्याला बाहीसुद्धा परफेक्ट जोडायला पुरली पाहिजे त्यासाठी. आता इथे असा टेप ठेवा. हे पहा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने पकडा आणि असं मोजून घ्या. तुमचं कितीसुद्धा भरू द्यात, असं मोजून घ्या. माझं इथे भरते 6.5 इंच. तुमचं बघा किती भरते तेवढं, कितीसुद्धा भरू द्यात. कोणाचं 7 भरेल, कोणाचं 7.5 भरेल, 6.25 भरेल, त्यांनी त्या पद्धतीने तेच माप ठेवायचं आहे. हे किती भरलं आपलं 6.5. हे आता हे टोक आहे, असा टेप पकडायचा. तुमचे किती भरले ते बघा. हे पहा इथून इथपर्यंत आपलं बरोबर 6.5 भरलं पाहिजे, कमी जास्त होऊ देऊ नका इथेच. हे पहा असं पकडा इथे. हे पहा अशा पद्धतीने असा इथे त्रिकोण तयार झाला पाहिजे बरोबर. हे पहा असं ठेवून सुद्धा. आता इथे एक मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथे एक मार्किंग करून घ्या. हे अंतर आणि हे अंतर सेम झालं पाहिजे, ते लक्षात ठेवा. आता इथे फक्त इथे तुम्ही काय करा, पट्टीचा वापर करा. हे पहा असं ठेवून घ्या, जिथं भरलं आहे ना हे पहा असं ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बघा, हे पहा 4.5 इंच माझं भरलं. या बाजूला सुद्धा बरोबर आपलं 4.5 इंच भरलं आहे. तुमचं कमी जास्त सुद्धा होऊ शकतं. हे अंतर मोजून घ्यायचं, आलं लक्षात. इथे लिहून घ्यायचं किती आहे ते, तुमचं कितीसुद्धा भरू देत, आलं लक्षात. कोणतीही साईज असू द्यात, त्या पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल. असं इथं मार्किंग करून घ्यायचं, आलं लक्षात. मग हे अंतर आणि हे अंतर सेम झालं पाहिजे. ते कशासाठी सेम झालं पाहिजे, इथे आपल्याला आकार द्यायचा आहे, त्यासाठी ते सेम झालं पाहिजे. आता इथे लक्ष देऊन बघा. हे पहा इथे थोडंसं मोठं करते, इथं थोडंसं असं मोठं करते. आता इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं. आपलं किती भरलं आहे, 4.5 इंच भरले, आलं लक्षात. आता इथे सुद्धा 4.5 इंच, कारण की इथे सुद्धा आपलं परफेक्ट अंतर तेवढं भरलेलं आहे, लक्षात घ्या. हे पहा इथे सुद्धा तेवढंच अंतर, इथे सुद्धा तेवढंच अंतर. मग इथे काय करायचं, हे पासा आकार देऊन घ्यायचा आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने. हे झालं आपलं व्यवस्थित
हे नक्की लक्षात आलेलं असणार आहे. आता इथून खाली बाहीची उंची तुम्हाला किती आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. 3, 3.5, 4, 5 किती ठेवायचे आहे तेवढी ठेवा. त्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायला विसरू नका. शिलाईसाठी लागणार इथे जर तुम्ही खालच्या बाजूला पिको करत असाल किंवा आपल्याला घडी करून अशा पद्धतीने शिलाई करावी लागते, पिकोची मशीन नसेल तर, आणि इथे वरच्या बाजूला अर्धा इंच लागतं त्यासाठी, ते लक्षात ठेवा. आता ही पद्धत. आता इथे काय करायचं आहे पहा, तुम्हाला आता उंची किती ठेवायची आहे. इथे मी 4 इंच तयार ठेवणार आहे. मग इथे मी 5 वरती मार्किंग करून घेते. 4 इंच तयार आणि 5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे बरोबर इकडच्या सुद्धा बाजूला अशी ठेवा. हे पहा ज्या पद्धतीने मी हा टेप ठेवलेला आहे ना, हे पहा आकार आहे ना हा आपला, हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं. गोल आकारामध्ये मार्किंग झालं पाहिजे, तेव्हा तुमचा घेरसुद्धा व्यवस्थित आणि परफेक्ट येऊन जाईल. हे लक्षात ठेवा ही पद्धत. हे पहा बघू शकता आलं व्यवस्थित. आता ह्या बाजूने घेते. कोणतीही तुमची साईज असू द्या, ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. मार्किंग करून घ्यायला विसरू नका ही पद्धत. आता इथे काय करायचं आपल्याला, हे पहा हे असं कटिंग करून घ्यायचं. हे पहा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने हे झालं व्यवस्थित. आता इथे सुद्धा हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. बरोबर मार्किंगवरतीच कट करून घ्यायचं आहे आणि असं पेपर कटिंग करून ठेवा, ते लक्षात ठेवा. आता इकडच्या बाजूला इथून कट करा, इकडच्या बाजूला इथून कट करा. दोन्ही बाजूंच्या 2 बाह्या. बऱ्याच वेळा कपडा कमी असतो बघा, त्याच्यावरती पुरत नाही, मग ही पद्धत तुम्ही नक्की वापरू शकता. आता इथे बाहीचा मध्य जोडताना मध्य येणार, मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं. आता बघू शकता हे मी तुम्हाला दाखवते. हे पहा एक बाजूची आणि ही झाली आपल्या दुसऱ्या बाजूची. आकार सुद्धा बघू शकता. हे पहा परफेक्ट घेर येणारच तुमचा इथे. ही पद्धत तुम्ही एकदा तरी वापरून बघायची आहे आणि असं तुमच्या मापाचं पेपर कटिंग तुम्ही करून ठेवा. ह्याच्यावरती सुद्धा बघू शकता इथे आपला आकार एकदम असा गोल आलेला आहे आणि हे कटिंग तुम्ही ठेवा तुमच्या जवळ. जरी हे पेपर कटिंग तुमचं हरवलं किंवा खराब झालं, मग तुम्ही काय करायचं, दुसरा पेपर घ्यायचा, हे वहीमध्ये ठेवा. दुसरा पेपर घ्यायचा आणि असं ठेवू शकता. आता हा कोपरा ज्या पद्धतीने मी मागाशी घडी घातली का, त्या पद्धतीने दुसऱ्यासुद्धा पेपरची अशी घडी करून घ्यायची. किंवा जर तुम्हाला डायरेक्ट कापडावरती, कपडा जर पुरत असेल ना, डायरेक्ट कापडावरती तुम्हाला जर कटिंग करायचं आहे, मग हा तुकडा तुम्ही ह्यामधला वापरू शकता. अशी व्यवस्थित फक्त घडी करून घ्यायची. आलं लक्षात. ही सुद्धा सोपी पद्धत आहे. कोपऱ्यावरती ठेवा हे पास तुमच्या मापाचं बरोबर, म्हणजे अंतरसुद्धा मी मगाशी समजून सांगितलं त्या पद्धतीने पद्धत वापरा. नंतर कट करा हे सांगितलं त्या पद्धतीने. नंतर असा आकार देऊन घ्यायचा. आता इथे उंचीसुद्धा किती ठेवायची आहे, त्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं. सोपं आहे, ही पद्धत तुम्ही नक्की वापरा आणि हे जपून ठेवा, लक्षात घ्यायचं आहे. आणि मध्य मार्किंग करून घ्या. हे पहा इथं आपण कट मारून घेतला होता, इथे सुद्धा आहे बघू शकता. हे पहा असं मार्किंग करून ठेवा थोडंसं. इथे आपण थोडं थोडं कट मारलेला आहे त्याच्यावरती. आता इथे मी पाठीची बाजू घेतली. हे पहा बघू शकता अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जातं. हे पहा आता इथं बाही कशी जोडतो, इथून मध्यापासूनच जोडतो ना, शोल्डर झाल्याच्या नंतर जोडून पुढची बाजू पाठीची बाजू जोडल्यानंतर आपण बाही जोडतो. हे पहा असं लक्षात आलं. आता आपला हा मध्य झाला. असं ह्याच्यावरती तुम्हाला इथे मी ठेवून दाखवते फक्त. आता एक बाजू इकडच्या बाजूलाच राहू द्या, ते आपल्याला पुढच्या बाजूसाठी लागणार. हे पहा हे पहा असं ठेवून दाखवते बघू शकता. थोडंसं नॉर्मल फक्त शिल्लक आहे, शिल्लक राहिलं तरी राहू द्यात, पण बाही कमी पडता कामा नये, ते लक्षात ठेवा. नंतर आपण ते कट करून टाकू सुद्धा शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे. पण ह्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या मापाचं पेपर कटिंग करून ठेवा, ते लक्षात ठेवा. आता इथे आपल्याकडे एवढाच कपडा शिल्लक आहे. हे पहा अशी घडी करून घेते. दोन्ही सुद्धा बाह्या इथे आपल्या सोबतच कट होतील. डबल घडी आहे, लक्षात ठेवा. आता ह्याच्यावरती हे केलेलं पेपर कटिंग ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे पहा कारण की आपल्याला इथं पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्यासुद्धा काढायच्या आहेत. किंवा ह्या पद्धतीने बघू शकता कुठल्या बाजूला बसते ना, असं ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे पहा असं ठेवून घ्या, मार्किंग करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं आहे.
इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजूंच्या 2 बाह्या कट करून झाल्या, बघू शकता. कमी कापडामध्ये आपण अशा पद्धतीने बाह्यांचे पेपर कटिंग ठेवून बाह्यासुद्धा कट करून घेऊ शकतो. ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. आणि मध्यावरती बाही आपण जिथून जोडतो ना तिथे मार्किंग करून ठेवायला विसरू नका. असं घडी करून घ्या, मार्किंग नसेल केलं तर हे पहा. आणि मध्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, ही आपली बंद बाजू, ही आपली ओपन बाजू. आता इथे आपल्याकडे एवढा कपडा शिल्लक आहे, अशी घडी करून घ्या कापडाची. हे पहा, क्रॉसमध्ये बघा, हे पहा, बघू शकता. पट्टीचा वापर करा, लाईन ओढून घ्यायची, मार्किंग करून घ्यायला विसरू नका. अशा पद्धतीने इकडच्या सुद्धा बाजूला पायपिंगच्या पट्ट्या जेवढ्या लागतात तेवढ्या आपल्याला इथे मार्किंग करून कट करून घ्यायच्या आहेत. क्रॉसमध्ये कट करत जा, गळ्याचा आकार व्यवस्थित येतो आणि पायपिंग तुमची कधीही पलटी पडणार नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. इथे आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज परफेक्ट कटिंग करून झालेला आहे. तुम्ही सुद्धा ब्लाऊजवरून मापे घेऊन परफेक्ट ह्याच पद्धतीने कटिंग करून ठेवायचं आहे. आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.